हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सुंदर अशी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आपल्या सकाळच्या देवपूजेपासून. सकाळी कामाला सुरुवात करण्या अगोदर देवपूजा करून घेतली, दिवस छान जातो आणि आपल्याला सुद्धा कामाला हुरूप येतो. इकडे छान अशी सुंदर माझी देवपूजा झालेली आहे. बागेतली आज छान छान फुलं आणून देवाला वाहिली आणि बघू शकता आपले हे मंगल कलश एका पाठोमागे एक ठेवलेले आहेत. ते तुम्हाला कारण सांगितलेलं आहे. हा सुद्धा बघा आहेत ना, हा लक्ष्मीपूजनचा नारळ आहे. तो आपल्या देवघरामध्ये मी लक्ष्मीपूजनपासूनच ठेवला आहे आणि पाठीमागचा नारळ उगवलेला आहे, पण तो मोठा झाल्यानंतर मी लावणार आहे. इकडे छान अशी उंबरापूजन करून घेतलं आणि आज मला भरपूर असं काम लागलेलं आहे. ते म्हणजे दिवाळीचे डबे जे आहेत ना, ते सगळे आपल्याला घासायचे आहेत. कारण आता बऱ्यापैकी सगळा फराळ रिकामा झालेला आहे, डबे रिकामे झालेत. म्हटलं थोडं थोडं राहिले ते छोट्याशा भांड्यांमध्ये काढून घेऊया आणि सगळे आज डबे रिकामे करून घासून घेऊया. कारण ऊन तर नव्हतं, पण वारं भरपूर होतं आणि कसं आहे, डबे सुकायला जास्त काही कडक ऊन असावं असं नाही. थोडं जरी ऊन मिळालं ना तरी होऊन. तर इकडे 7-8 दिवसाची साय साठली होती. बरेच दिवस झालं करेल म्हणत होते, 2 दिवस झालं करेल म्हणत होतं, पण ते काय हलवणं झालं नाही. तर आज मस्त असं त्याचं ताक पण करून घेते आणि लोणी बाजूला काढून लोणीसुद्धा कडवून घेते. तर खूप छान होतं बघा. इतकं छान ह्या ब्लेंडरनं मस्त असं ताक पण बनतं आणि लोणी बघू शकता किती निघते. तर हे लोणीसुद्धा मी आता कडवून घेते, म्हणजे तूप आपल्याला होतेच. आणि घरचं बघा, माझं अख्खी दिवाळी अख्खी गेली ना तर म्हशीचं 1 लिटर दूध असतं, त्यामुळे अख्ख्या दिवाळीमध्ये मला 1 ते 1.5 किलो तूप होतं. तेवढंच सगळं तूप आहे ना मला दिवाळीला वापरायला मिळालं. त्यामुळे बघा असा फायदा असतो आपल्याकडे म्हशीचं दुधाचं असलं तर. तर इकडे सगळे डबे जे आहेत ना त्या तर रिकामी केलेले आहेत आणि किचन ओट्यावरती जो राडा दिसतोय ना, तर तो राडा किचन ओटा सगळा धुवून घेतलेला आहे आणि आपली जेवणाची वगैरे स्वयंपाकाची भांडी घासून घेतलेत आणि किचनवरतीच पालती घातल्यात. म्हटलं आता सगळी भांडी एकदमच वाळायला घालूया. तर इकडे सगळे डबे बाहेर आणले आणि बाहेरच मी अशी मांडणीची भांडी घासायची असेल ना तर मी बाहेरच घासते. मोकळ्या अंगाने आपल्याला सगळं काम करता येतं आणि किचनवरती उभा राहून किचन वाट्यापाशी उभा राहून काम काय उमजत नाही. त्यामुळे मी नेहमी काय करत असते, असे सगळे भांडे बाहेर घेऊन येते आणि ओट्यावरती आपल्याला सुकायला पण घालायला येतात घासून. तर एका पाठोपाठ एक सगळे डबे जे आहेत ते छान असे घासून घेतले आणि डबे खूप घाण झाले होते बघा, तेलकट. कारण काय होतं, दिवाळी फराळ आपण ठेवलेला असतो, सारखं प्रत्येकाला द्यायचं म्हटलं तर डब्याला जा हात लाव आणि एकाचे हात लागत नाही. ज्याला काय खायचं असेल तर डब्यातले घेऊन खातं. त्यामुळे सुद्धा भरपूर असे डब्याला बोटं उमटले होते. त्यामुळे 4 डबे होते, 4 ते 5 डबे घासले मी आणि त्यानंतर आणखीन एक मोठी पाटी होती, ती दिवाळीमध्ये काढली होती ना वापरायला, तीसुद्धा घासली नव्हती, तर तीसुद्धा घासून घेतली. आणि ह्याच्या अगोदर 2-3 डबे आपले घासून झालेले. तर काय होतं, जसं जसं रिकामं होईल तसं मी डबे घासून घेतले होते, पण हे 4 डबे मात्र राहिले होते. आणि आणखीन एका डब्यात चिवडा आहे, तर तो चिवडा जरा जास्त आहे त्यामुळे त्याच्यातच ठेवला. म्हणलं ह्याच्यात त्याच्यात काढण्यापेक्षा. चला, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.